मित्रांनो, खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र कसं काम करते हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी आता एक महत्त्वाचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो. ते म्हणजे आता भारत पाकिस्तान युद्ध. आणि ही घटना घडणार आहे. भारत पाकिस्तानच्या विरोधात त्याने ॲक्शन घेतलेली आहे, सुरुवातसुद्धा झालेली आहे. एक बॉम्बसुद्धा टाकलेला आहे. तो अणुबॉम्बपेक्षा त्या अणुबॉम्बापेक्षा मोठा बॉम्ब टाकलेला आहे. आणि तो बॉम्ब त्या पाकिस्तानवर पडलेला सुद्धा आहे. आणि त्या पाकिस्तानाचा विध्वंस व्हायला ती सुरुवातसुद्धा झालेली आहे. आता हे मी काय म्हणतोय, कोणता बॉम्ब काय आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला म्हणा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र कसं काम करते हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी आता एक महत्त्वाचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो. ते म्हणजे आता भारत पाकिस्तान युद्ध. आणि ही घटना घडणार आहे. भारत पाकिस्तानच्या विरोधात त्याने ॲक्शन घेतलेली आहे, सुरुवातसुद्धा झालेली आहे. एक बॉम्बसुद्धा टाकलेला आहे. तो अणुबॉम्बपेक्षा त्या अणुबॉम्बापेक्षा मोठा बॉम्ब टाकलेला आहे. आणि तो बॉम्ब त्या पाकिस्तानवर पडलेला सुद्धा आहे. आणि त्या पाकिस्तानाचा विध्वंस व्हायला ती सुरुवातसुद्धा झालेली आहे. आता हे मी काय म्हणतोय, कोणता बॉम्ब काय आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे व्हिडिओ आहेत ना, ते प्रमोट केले जात नाही आहेत यूट्यूबकडून. त्यामुळे बऱ्याच माझ्या व्ह्युअर्सनी मला कंप्लेंट केली की आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आमच्यापर्यंत पोचत नाही आहे. तर त्यांना मी एक सांगू इच्छितो, माझ्या हातात ते नाही आहे, ते हातात यूट्यूबचे आहे. त्यामुळे आपल्या हातात एकच आहे, ते म्हणजे हॅशटॅग सनातनी वास्तव असं टाकून ते माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. माझ्या व्हिडिओना लाईक करा, माझ्या व्हिडिओना शेअर करा. आणि ते व्हिडिओ जर माझे पाहिल्यानंतर तुम्ही जर शेअर केलं आपल्या मित्रपरिवारांना, आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना, तर आपोआप त्याचे प्रमोशन होईल. तुमच्या हातात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मग नोटिफिकेशन मिळतील नाही मिळतील हा पुढचा प्रश्न असो. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र कसं काम करते तेही सांगतोय मी. आणि हे युद्ध अटळ आहे. आता ते कशा प्रकारे लढलं जाईल ही नीती भारत सरकार ठरवणार आहे. त्यामुळे आपण त्या नीतीवरती जाऊया नको. पण त्या नीतीमध्ये एक महत्त्वाची घटना घडली आहे, ते म्हणजे एक बॉम्ब टाकलेला आहे. तो बॉम्ब कोणता आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू. पण त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की शनी ह्या ग्रहाने आता मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि तो प्रवेश झाल्यानंतर ज्या काय घटना आता घडणार आहेत आणि जी काय खगोलीय स्थिती निर्माण झाली आहे, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये जे काय ग्रहांचा गोचर आहे, भ्रमण आहे, त्या भ्रमणानुसार मी आता त्या ज्योतिषशास्त्राच्या भाषेत जात नाही आहे. मला काय वास्तव ठेवायचं आहे, काय तुमच्यासमोर मांडायचं आहे वैज्ञानिक स्वरूपात, ते तुमच्यासमोर मांडतो आहे. आता शनी ग्रह याचा जो प्रभाव आपल्यावरती पडतो त्यावेळी आपण न्यायप्रविष्ट गोष्टी करतो, न्यायाबद्दल बोलतो, न्यायावरती चर्चा करतो ह्या प्रभावानुसार. म्हणून आपण शनिदेव हा ज्यावेळी उल्लेख करतो त्यावेळी काय म्हणतो आपण, ती न्यायदेवता आहे म्हणून. कारण शनीच्या हातात एक तराजू दाखवला आहे, सांकेतिक स्वरूप आहे शनिदेव वगैरे, आणि तो तराजू वगैरे असो. तर आता न्याय, ह्या न्यायाकडे आपण चाललेलो आहे. आजपर्यंत जो झालेला अन्याय आहे भारताविरोधात, भारताबद्दल घडलेला अन्याय, म्हणजे त्या फाळणीपासून, त्या देशाच्या फाळणीपासून आज सगळ्यात ज्या काय घटना घडल्या, जे काय भारतावरती प्रसंग ओढवलेत त्या पाकिस्तानामुळे, त्या सर्व गोष्टीला आता न्याय मिळवायचा आहे. आणि तो एकदा सटीक आणि फायनल न्याय, शेवटचा अंतिम निर्णय असं म्हणायला हरकत नाही.
मित्रांनो, त्यानुसार आता भारत सरकारने निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आणि त्यांनी तो बॉम्बसुद्धा टाकलेला आहे. आता तुमच्या लक्षात येईल, पहिला बॉम्ब कुठला टाकला आहे? जो पाण्याबद्दल जो करार केला होता, टीटी करार, तो त्यांनी रद्द केलेला आहे. जलसिंधू टीटी हा जो त्यांचा केलेला जो करार होता पाकिस्तानबरोबर, तो त्यांनी रद्द केला. आणि हा रद्द केल्यामुळे आता पाकिस्तानाला पाणी मिळणार नाही. आणि पाकिस्तानाला जर पाणी मिळालं नाही तर तिथल्या 60-65% जनतेला पाण्या वाचून मरावं लागेल. पाण्या वाचून त्यांची हाल होतील. शेतींना पाणी मिळणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही, ही अवस्था होईल, ही निर्माण होईल. याचा प्रभाव हळूहळू दिसायला लागेल. आणि त्याचमुळे आता सिंध प्रांतामध्ये पाकिस्तानाच्या विरोधात त्या सिंधी लोक, तिथल्या सिंध प्रांतातील जनता आक्रमक झाली आहे, निषेध करते की तुमच्या ह्या राजकारणामुळे, म्हणजे पाकिस्तानातील नेत्यांना ते संबोधत आहेत, पाकिस्तानच्या विरोधात ते घोषणा देत आहेत की तुमच्या ह्या सर्व नीतीमुळे आम्ही हाल करून मरणार आहोत. आमच्या वाट्याचं जे पाणी आहे ते आम्हाला मिळणार नाही आहे. त्याला कारण हे पाकिस्तान सरकार आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? एकतर तिथे अंतर्गत असा कलह निर्माण होणार आहे. त्यांची त्याच देशाची जनता, त्या पाकिस्तानची जनता त्या सरकारच्या विरोधात, ह्या नेत्यांच्या विरोधात, त्या सैन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात आता बंड करणार आहे. आता बलुचिस्तानमध्ये काय घडते हेही तुम्हाला माहिती आहे. अफगाणिस्तान काय करतो आहे हेही तुम्हाला माहिती आहे. आणि प्रत्येक शहरामध्ये आता उठावाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक शहरामध्ये नागरिकतेचा बेहाल झालेला आहे. आणि ते सर्व घडताना हा जर पाण्याचा एक बॉम्ब टाकलेला आहे, त्या पाण्याच्या पाणीबंदी या बॉम्बमुळे जो का हाहाकार आता उठणार आहे. आणि मध्येच पाणी सोडूनसुद्धा दिलं होतं. आणि ते पाणी सोडून दिल्यामुळे, तो पूर आल्यामुळे, पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांची अनेक शेतं वाहून गेली. त्यामुळे अनेक घरंसुद्धा वाहून गेली. अनेक प्रकारचं नुकसानसुद्धा झालेलं आहे. म्हणजे पाणी रोखण्याचा विषय केला आणि पाणी सोडूनसुद्धा दिलं. म्हणजे विचार करा, भारताने हा टाकलेला अणुबॉम्ब कसा एकदा पडला, तो बॉम्ब पडला, हायड्रोजन बॉम्ब पडला, कुठलाही बॉम्बस्फोट झाला तर ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहते, काही काळापुरतं मर्यादित राहते. पण हे जे हा जो बॉम्ब टाकला आहे तो किती काळ त्याचा त्यांना प्रादुर्भाव सोसावा लागेल, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, याची गणती नाही आहे. जोपर्यंत आपण तो करार परत सुरू करत नाही किंवा त्या प्रकारे आपण पाकिस्तानाला परत पाणी सोडत नाही, तोपर्यंत त्याचे प्रभाव पाकिस्तानवर पडतील, त्या जनतेवरती पडतील. आणि त्या पडलेल्या प्रभावामुळे, हाहाकारामुळे जनताच या सरकारच्या विरोधात जाईल. हा टाकलेला मोठा बॉम्ब आहे. दुसरा बॉम्ब काय टाकला आहे मित्रांनो? आणखीन एक जो बॉम्ब टाकला आहे ना, तो म्हणजे विजा रद्द केले. पाकिस्तानी नागरिकांच्या विजा रद्द केलेल्या आहेत. आणि ज्या विजा त्यांना मिळवून जे भारतात आलेले आहेत ते सुद्धा त्यांचा कार्यकाल संपुष्टात आणलेला आहे, ते सुद्धा रद्द केलं आहे. जे विजा मिळवून भारतात आले होते, तिथे स्थायिक झाले होते, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने आले होते, शिक्षणाच्या दृष्टीने आले होते, अन्य कुठल्या उद्देशाने ते इथे भारतात आले होते, सर्वांचे विजा रद्द केलेत. त्यांचे जे वास्तव्य होतं ते वास्तव्यावरती आता आघात केलेला आहे आणि त्यांची परत पाठवणूक केलेली आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? हा एक मोठा बॉम्ब आहे. हा बॉम्बसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे काय घडलेलं आहे, पाकिस्तानातील जनतासुद्धा नाराज आहे. जे खरोखर प्रामाणिकपणे इथे आपले आरोग्यावरती उपचार करण्यासाठी आले असतील, शिक्षणासाठी आले असतील आणि अन्य कामासाठी आले असतील, आणि त्यांची ती पूर्ण कामं न होता त्यांना परत मायदेशी परतावं लागते. आणि ह्याला कारण जबाबदार
पाकिस्तान सरकार आहे, पाकिस्तानामधील हे राजकारण आहे, त्यांचे हे राजकारणाने राजनेत्याने घेतलेले निर्णय आहेत, याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत. आमचं नुकसान होते, सामान्य जनतेचं नुकसान होते, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. आणि त्यामुळे तीही जनता त्यांच्यावरती नाराज आहे, जे आता परतत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट काय झाली आहे, आता पाकिस्तानने सुद्धा आपल्या बॉर्डर सील केल्या, परत ते आपल्या नागरिकांना सुद्धा घेत नाही आहेत. म्हणजे विचार करा, आता ते बॉर्डरवर जाऊन थबकले आहेत, अडकले आहेत, ना घर का ना घाट का. आपला देश आपल्याला स्वीकारत नाही आहे. आपण नागरिक असतानासुद्धा ही परिस्थितीसुद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे विचार करा, त्या पाकिस्तानच्या मनामध्ये काय आपल्या देशाबद्दल, आपल्या राष्ट्राबद्दल काय भाव निर्माण झाले असते. मित्रांनो, हा मानसिक आघात आहे, हा मानसिक बॉम्ब आहे, हे सायकोलॉजी वॉर आहे. ही सायकोलॉजी वॉर आहे, युद्ध आहे. आणि हे सायकोलॉजी युद्ध समजून घेणं गरजेचं आहे. हे मानसिक युद्धसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. हे जे बॉम्ब टाकलेत, पाण्याचा जो करार रद्द केला आणि यांचा यांना जे परत पाठवलं जाते आता या पाकिस्तानी जनतेला, नागरिकांना त्यांची परत पाठवणूक केली जाते. त्यामुळे सुद्धा हा जो मानसिक आघात त्यांच्यावरती झाला आहे, मानसिकता त्यांची आता डामाडोल झाली आहे. हा सर्वात मोठा बॉम्ब आहे, मानसिक खच्चीकरण करणं, आणि त्याची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, लक्षात आलं का, युद्धाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला काय वाटते की अणुबॉम्ब टाकला किंवा गोळीबार केला किंवा हवाई हमला केला, एअर स्ट्राईक केला म्हणून झालं, असं नाही आहे. म्हणजे यापूर्वी जे एअर स्ट्राईक झालं, सर्जिकल स्ट्राईक झालं, असंच केलं म्हणून घटना घडत नाहीत. तर अनेक मार्ग असतात समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या आपल्या परकीय शत्रूला जेरीस आणण्याच्या अनेक विविध तऱ्हेचे हत्यारे आपल्याकडे असतात. त्या हत्यारांना वापरण्याची सुरुवात केली आहे. यापूर्वी अनेक युद्ध झाली पाकिस्तानाबद्दल, बरोबर, अगदी कारगिल युद्धापर्यंत. पण हा जो पाण्याचा करार होता तो तसाच जीवित होता, त्याच्यामध्ये कुठेही ढवळाढवळ केली नव्हती. पण ह्या मोदी सरकारने हा पहिलाच बॉम्ब त्यांच्यावरती टाकलेला आहे, पाणी करार रद्द करून. मित्रांनो, लक्षात आलं का. त्यामुळे आता त्या जनतेला, पाकिस्तानी जनतेला, त्या पाकिस्तानातील नेत्यांना, त्या पाकिस्तानातील त्या सैनिकांच्या लीडरांना याची आता जाणीव होणार आहे. आणि गृहयुद्धाला त्यांना सामोरं जावं लागणार आहे. गृहयुद्ध सुरू होईल पाकिस्तानामध्ये. मित्रांनो, लक्षात आलं, हाच तो शनीचा न्याय आहे, या शनिग्रहाचा न्याय आहे, या शनिग्रहाचा प्रभाव आहे. हा समजून घेणं गरजेचं आहे. शनिग्रहाचा जो प्रभाव पडतोय, त्या प्रभावानुसार न्याय मिळणं हे लाजमी आहे. न्याय मिळणं हे 100% आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, ज्योतिषशास्त्रानुसार हा जो विषय तुमच्यासमोर मांडला आहे, हा तुम्हाला समजत असेल, कळला असेल, उमजला असेल. त्या ग्रहांचा आपल्यावरती कसा काय प्रभाव पडतो, प्रत्येक ग्रहांच्या त्या ऊर्जेचा, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.